आणि आज होता आमच्या अष्टविनायक दर्शनाचा शेवटचा दिवस। लेण्याद्रीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही खाली एका दुकानामध्ये गेलो। तिथे आम्हाला मस्त अशा जूटच्या बॅग दिसल्या। मग काय थोडीफार खरेदी केली। आईला सुद्धा या बॅग आवडल्या आणि मला सुद्धा आवडल्या। वेगवेगळे डिझाइन आणि वेगवेगळ्या कलरच्या होत्या। 200 रुपयाला एक आम्हाला मिळाली, पण छान बॅग आहेत, मजबूत आहेत। मग थोडी खरेदी केली आणि मग गेलो आम्ही आमच्या हॉटेलला जेवणासाठी। तर हे आहे हॉटेल लंबोदर। इथे आज आमचं दुपारचं जेवण होतं। जेवण खूपच टेस्टी होतं। मला ह्यातलं मेन म्हणजे ठेचा खूप जास्त आवडला। ना जास्त स्पायसी होता, पण त्याची चव मात्र एक नंबर होती। पोट भरून असं जेवण केलं। ते बोलतात ना, आधी पोटोबा मग विठोबा। मस्त पोट भरून जेवलो आणि मग पुन्हा गेलो दर्शनासाठी गणपती बाप्पाच्या। आता आम्ही आहोत ओझरमध्ये आणि ही ट्रिप आम्ही पावसाळ्यामध्ये प्लॅन केली होती। त्याच्यामुळे पाऊस पडण्याची भीती होतीच, पण गेले 3 दिवस अजिबात पाऊस पडला नाही। आम्हाला मस्त दर्शन झालं आणि कुठेच आम्हाला गर्दीसुद्धा मिळाली नाही। थोडा वेळ मंदिराच्या परिसरात बसता आलं आम्हाला, कारण की पावसाळ्याचे दिवस होते, सगळीकडे ओलं ओलं असतं। पण तसं काहीच झालं नाही। ते बोलतात ना, मनामध्ये इच्छा असते की देव सुद्धा मार्ग दाखवतो, तसंच आमचं झालं। 3 दिवस आम्हाला अजिबात गर्दी आणि पाऊस लागला नाही आणि अष्टविनायक दर्शन देवाच्या कृपेने खूप छान झालं आणि 8 गणपती बाप्पांचं दर्शन आम्हाला घेता आलं, त्यामुळे मन खूप प्रसन्न झालं। आणि अष्टविनायक सिरीज जी आहे ती माझ्या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, जाऊन नक्की बघा। सगळे डिटेल्स मी ब्लॉगमध्ये मेन्शन केलेले आहेत। मग आमचा परतीचा प्रवास सुरू झाला। चला मंडळी, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू लवकरच। चलो, बाय बाय।